राज्यातील एमपीएससी बोगस नोकर भरती रॅकेट प्रकरणी विक्रीकर निरीक्षक परीक्षेत आपल्या जागेवर डमी उमेदवार बसवणाऱ्या नांदेडच्या दोघांना अटक करण्यात आली आहे। संतोष हंपलवाड आणि विलास मोतेवाड यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी मुंबईतल्या भायखळा पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। यापूर्वी डमी बसवणाऱ्या संदीप भुसारी आणि सचिन नराळे या 2 विक्रीकर निरीक्षकांना आणि या प्रकरणी मध्यस्थी करणाऱ्या लातूरमधील तलाठी नरसिंह बिराजदार यालाही अटक करण्यात आली आहे। एमपीएससी भरती रॅकेटमधला सूत्रधार नांदेडमधल्या ग्रामसेवक अनंत कोलेवाड याच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट बजावलं आहे। कोलेवाड 2017 साली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालाय। डमी उमेदवार बसवून तोही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पोलिसांचा संशय आहे। नांदेडमधला धाडसी तरुण योगेश जाधव याच्या पाठपुराव्यामुळे अटकेची ही सगळी चक्र फिरली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, एक मोठं रॅकेट या निमित्तानं उघडकीला येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली दिसतेय। काय काय तपशील या प्रकरणाचे हाती येत आहेत? अमोल, भायखळा पोलिसांनी या 5 अटक ज्या केलेल्या त्या नुकतीच डिसेंबर 31 ला जी मुंबईत परीक्षा झाली होती विक्रीकर निरीक्षक, त्या परीक्षे प्रकरणी आहेत। परंतु यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने हे रॅकेट कार्यरत होतं आणि जवळपास 2009 पासून राज्यात विविध एमपीएससीच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्या अनेक परीक्षांमध्ये या रॅकेटने डमी उमेदवार बसून अनेकांना उत्तीर्ण करून दिलेला आहे आणि अनेक अधिकारी आज या शासकीय सेवेमध्ये डमी उमेदवाराकडनं पास होऊन भरती झालेले कार्यरत आहेत। त्यामुळे हा मोठा घोटाळा आणि हजारो जण याच्यात गुंतल्याचा दावा या सगळ्या प्रकरणाचा जे पाठपुरावा करतायत तरुण नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातला योगेश जाधव हा तरुण आहे, तो या सगळ्याचा धाडसी पद्धतीने पाठपुरावा करतोय आणि 5 जण जे झाले ते मुंबईतल्या रॅकेट प्रकरणी झालेले आहेत। पण याच्यापूर्वी सुद्धा राज्यामध्ये अशा पद्धतीने काही अटक झालेल्या आहेत आणि मुंबई न्यायालयाने उच्च न्यायालयाने या संदर्भात एक एसआयटी स्थापन केलेली आहे। ती एसआयटी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहे आणि त्या एसआयटीने सुद्धा यापूर्वी काही जणांना अटक केलेली आहे। आणि अमोल, हे मोठं रॅकेट जे आहे त्याच्यात अनेक शासकीय अधिकारी सुद्धा सहभागी आहेत, कारण आज मुंबई पोलिसांनी ज्या काही 15 दिवसांमध्ये 5 जणांना अटक केली आहे त्याच्यात 2 विक्रीकर निरीक्षक आहेत, म्हणजे सेवेमध्ये कार्यरत होते, एक ग्रामसेवक आहे तर एक तलाठी आहे। त्याच्यामुळे राज्य शासकीय सेवेत जे अधिकारी काम करतात, कर्मचारी काम करतात, तेच या भरती रॅकेटमध्ये सहभागी आहेत। त्यांची मोडस ऑपरेंडी जी आहे ती एखाद्या उमेदवाराला उत्तीर्ण करून द्यायचं असेल एमपीएससी परीक्षा तर त्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्याच्या जागी डमी उमेदवार बसून त्याला उत्तीर्ण करून द्यायचं। अशा पद्धतीने हे रॅकेट 2009 पासून राज्यात कार्यरत आहे आणि मुंबईमध्ये जी परीक्षा झाली 31 तारखेला 31 डिसेंबरला त्या प्रकरणी आता ही 5 अटक झालेली आहे आणि याच्यात पोलिसांना आणखीन काही लोकांवर संशय आहे। याच्यातला जो सूत्रधार आहे तो फरार असल्याचा पोलिसांचा संशय आणि त्याच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंटही जारी केलेला आहे। तो लातूरमधला ग्रामसेवक आहे। त्यामुळे अशा पद्धतीने शासकीय सेवेमध्ये भरती प्रक्रिया डमी उमेदवार बसून करण्याचं हे रॅकेट जे आहे त्याचा पर्दाफाश आता होताना दिसतोय आणि याच्यात आणखीन काही अटक होण्याची शक्यता आहे आणि 2009 पासून राज्यात हे रॅकेट सुरू आहे आणि निश्चितच योगेश जाधव या तरुणाचं कौतुक केलं पाहिजे। त्याने अत्यंत धाडसीपणे कुठल्याही धमकीला भीक न घालता या सगळ्याचा पाठपुरावा केल्याने त्याचंच हे यश आहे असं म्हणावं लागेल। अमोल, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीबद्दल। या प्रकरणात अजून काही अटक निश्चितपणे होऊ शकतात आणि मुख्य सूत्रधाराला पोलीस कधी ताब्यात घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।